पहिले मला घरचे बाहेर फिरायला कुठेच जाऊ देत नव्हते. मग मी आता सरकारी नोकरीचा फॉर्म भरतो आणि दरवेळी वेगवेगळे परीक्षा सेंटर निवडतो. इंग्लिशमध्ये गर्लफ्रेंड, हिंदीमध्ये प्रेमिका, तर मराठीमध्ये प्रेयसी, आणि आईच्या भाषेत अवदसा. बायका गाडीवर बसल्यावर नवऱ्याच्या मांडीवर हात का ठेवतात? कारण नवऱ्याच्या खिशातली तंबाखू आणि चुना डबी रस्त्यावर पडू नये म्हणून. शेवटी प्रेम प्रेम असतं. हवालदार बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कटात मारली. बाई, तो चोर आहे हे मला नंतर कळलं. मला वाटलं आमचे हेच आहेत. मित्राची बायको, अहो भाऊजी, मी गेले महिनाभर बघते आहे. हे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात. एकही दांडी नाही पूर्वीसारखी. लेट थांबावं लागलं तरी काही तक्रार करत नाहीत. मित्र, वहिनी, कामावर श्रद्धा असली की असं होणारच. मित्राची बायको, मग याआधी नव्हती का कामावर श्रद्धा? मित्र, नाही ना, मागच्याच महिन्यात जॉईन झाली ती रिसेप्शनिस्ट म्हणून. आजारी नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर डॉक्टरने त्याच्या बायकोला बोलावून विचारलं, पेशंटचा मेडिक्लेम आहे का, ज्यामुळे त्यांचं ट्रीटमेंट चांगलं होईल आणि तुम्हाला पैशाची चिंता राहणार नाही. बायको, डॉक्टर साहेब, इलाज विलाज मेडिक्लेम सोडा. LIC 2 करोडची आहे, त्यावर लक्ष द्या. नवरा, आणलीच ना साडी, उरलेले पैसे दे पाहू परत. बायको, इश्य, अहो मी 500ची साडी पसंत करून त्याला 2000ची नोट दिली तर तो म्हणतो सुट्टे पैसे नाहीत, 2000ची साडी घ्यावी लागेल. मग माझा नाईलाज झाला. जर तारक मेहता सिरियलमध्ये एकता कपूर असती तर पोपटलालचे आतापर्यंत 3 वेळा लग्न झाले असते. भिकारी दाराबाहेर, बाई जरा खायला काही देता का? बाई, 2 मिनिटे थांबा. भिकारी, चायला पळा. बाई, मॅगी देते वाटतं.